शिवप्रेमी सामाजिक संस्था लानारे अलिबाग यांच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिर शालिमार नाशिक येथे तब्बल 55 कलावंतांच्या संचात शिवशंभू गाथेचे सुप्रसिद्ध कलावंत शिवरत्न भूषण एकच राजा येथे जन्मला भीम रोहित पाटील तसेच कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचे महाविजेते वैभव थोरवे आणि सोनी टीव्हीवरील भारताचे पहिले मराठी इंडियन आयडल विजेते सागर म्हात्रे यांच्या ज्वलंत स्वरांनी श्री छत्रपती शिवशंभू राजांच्या शौर्य इतिहासाला उजाळा देणाऱ्या ऐतिहासिक कथा आणि शौर्य गीतांच्या कार्यक्रमांचं शिवशंभू गाथाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रभाग 21 चे नगरसेवक प्रताप भैया मेहरोलिया, गांधीनगर रामलीला उत्सव समितीचे सचिव कपिल देव शर्मा, समाजरत्न अनिल गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुपाली गांगुर्डे यांच्यासह इतर मान्यवरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शिवशंभू गाथाच्या गीतांनी उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली आहे। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत घोडेराव, शिवरत्न भूषण गायक रोहित पाटील तसेच मेलोडियस कराओके क्लब नाशिकचे उदय पाटील यांच्यासह उपस्थित प्रेक्षक, गायक, निमंत्रक आणि शिवरत्न महाराष्ट्र भूषण प्राप्त पुरस्कारार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल बाकीच्या सर्व सामान्य लोकांनी त्यांचे आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आपले अभिनंदन आणि आभार या ठिकाणी मानले। अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं अशा प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या। वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। तुझे नाव उठावर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे। प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। पदे हर हर महादेव। शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे यांचे सर्व प्रमुख अध्यक्ष श्री रोहितजी पाटील यांच्या संस्थेच्या माध्यमातून शिवशंभू गाथा व शिवरत्न भूषण पुरस्कार महाराष्ट्रासाठी आज इथं महाकवी कालिदास कला मंदिर इथे जो कार्यक्रम जो आयोजित केला होता त्यामध्ये प्रामुख्याने शिवशंभू गाथाच्या माध्यमातून 11 गाणे व 11 गाथा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा हा सगळं कार्यक्रम बघितल्यानंतर असं वाटलं की आम्ही पूर्णपणे इतिहासात गेलो आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फील जो आहे म्हणजे शिवरायांचा फील आम्हाला इथे मिळाला। छत्रपती संभाजी महाराजांचं जे
भावना ज्या आहेत, त्यांचा ज्यांनी जे देशासाठी जे केलं त्याचं सगळं आम्हाला पूर्ण असं प्रत्यक्षात उतरल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि महाराष्ट्रामध्ये जी रोहितजी पाटील आणि त्यांचं टीम, त्यांचे चमू जो पूर्ण महाराष्ट्रात त्यांचे विचार जे पोहोचण्याचं काम करत आहे त्याबद्दल हा संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं भरपूर ऋणी राहील, खूप आभारी राहील. त्यांच्या पुढच्या वाटचालीस मी आमच्या भारतीय बहुजन सेनेतर्फे मी खूप खूप हार्दिकशा शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सुधीर पगार, नाशिकमध्येच असतो. नाशकात उदयबापूंनी 2दा हा कार्यक्रम आणला. मागच्या कार्यक्रमाला देखील मी होतो, फॅमिलीसह होतो त्यावेळेस, आणि आज पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी ऐकायला मिळाले. खरं तर शिवाजी महाराज आणि शंभूराजांवर अतिशय चांगल्या शब्दांमध्ये, मग ती ओवी असेल, अभंग असेल, कव्वाली असेल, अशा अनेक प्रकारात ही 11 गाणी त्यांनी लिहिली आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलेली गाणी एका ठिकाणी एका कार्यक्रमात फार क्वचित ऐकायला मिळतात. त्यामुळे रोहित पाटील आणि त्यांच्या टीमचं खरोखर सगळ्यांनी आभार मानले पाहिजे की अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. माझी तर अशी इच्छा, माझ्या मित्रासमोर मी बोलले की मी हा कार्यक्रम मला सटाण्याला कसा ठेवता येईल, मी त्यांच्याशी आता त्याबद्दल बोलेल. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज बघायला मिळाला त्यांच्या पूर्ण टीमचे, आणि त्यांना भविष्यात खूप या कार्यक्रमाला सक्सेस मिळालं अशी मी छत्रपती शिवरायांच्या आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मुंबईहून ॲज ASI म्हणून रिटायर झालो. हे सांगण्यासारखं नाही, मला सरांची खूप उत्सुकता होती भेटायची. मी जवळजवळ 3-4 महिन्यापासून सरांचं ऐकतो आहे की रोहित सरांना एकदा भेटावं अशी खूप इच्छा होती. आज मला त्यांच्यासमोर येऊन त्यांच्याशी हात मिळवता आला आणि कार्यक्रम इतका सुंदर झाला सर, अक्षरशः खूप भावनिक झालो मी. शिवाजी महाराज आज आमच्या समोरून गेले, बोलले नाही, पण खूप जाणवलं की महाराज अजून आमच्यात आहेत. खूप छान वाटलं. खूप स्तुत्य कार्यक्रम आहे. मी खूप लोकांना विनवणी करेल की सर हा कार्यक्रम नक्की बघा. धन्यवाद आणि सगळ्या टीमचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. नाशिकमध्ये दुसऱ्यांदा शिवशंभूगाथा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं लेखन आणि गायन तसेच ही ज्यांची संकल्पना होती असे शिवरत्नभूषण रोहित पाटील आपल्यासोबत आहेत. सर, आज सिनेमाची जी गाणी आहेत त्यांना जास्त स्कोप आहे. आपण सगळे पाहतो की सिनेमाची गाणी गाजतायत, त्यांना पैसे देखील मिळत आहेत. तर अशा काळामध्ये आपल्याला शंभूगाथा कशी सुचली? प्रथमतः मानाचा जय शिवराय सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मी रायगडच्या भूमीमध्ये जन्म घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि ही 10 वर्षापासून एक संकल्पना आहे माझी. छत्रपती शिवाजी महाराजांची एक कॉन्सेप्ट असावी, कारण बऱ्याचशा कॉन्सेप्ट हिंदी मराठी अशा भावगीत भक्तिगीताचे असतात, पण एक माझं प्रेम आहे आणि माझा एक काय म्हणतात त्याला आत्मा, आणि ज्यांच्यावर मी प्रेम करतो देवासारखं, माझ्यासाठी देव तेच आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांचा एक 11 गाण्यांचा संकल्प होता. 11 गाणी आणि 11 कथा हे करता करता माझा एक मित्र विशाल जे अभंग आहे, तर तो आणि मी असे दोघांनी ठरवलं होतं की शाळेमध्ये ही कन्सेप्ट आपण चालू करू विद्यार्थ्यांसाठी. तर ते करता करता 45 कलाकार त्याला जॉईन झाले आणि 45 कलाकारांच्या समवेत हे 11 गाणी आणि 11 कथा ही लिहिण्याची मला भाग्य आणि संधी मिळाली महाराजांच्या कृपेमुळेच. हे प्रत्येक शाळांमध्ये आम्ही कार्यक्रम करण्याचा एक मनाशी गाढ बांधून ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम करण्यासाठी बरेचसे मान्यवर उपस्थित असतात आणि आम्हाला उदयबाबू पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम नाशिकमध्ये 2 वेळा घेता आला. त्याच्यामुळे त्यांचं एक मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करतो. आजची जी तरुणाई आहे हिला आपण काय आवाहन कराल किंवा काय सांगाल? तरुणाईसाठी एवढंच म्हणेन की आत्ताची तरुण पिढी भरकटलेली आहे. जेनजी पिढी त्यांना म्हणतात, दारू, सिगारेट आणि चरस, गांजा अशा प्रकारचे व्यसनं करतात. तर ते हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर मनापासून अनुभवला आपण, तर ह्या आपण प्रसंगापासून जरा वंचित राहू शकतो एवढंच सांगेन. कारण आमच्यापैकी जेवढे कलाकार आहेत असे कलाकार निवडले जे की कुठलाही व्यक्ती ह्याच्यामध्ये व्यसन करत नाही. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम असताना हा आपल्याला प्रमुख उल्लेख करता येईल. कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर बाहेरही, विदेशातही आपली ही गाथा पोहोचावी. हे शिवाजी महाराजांचं खरं कार्य आहे आणि हे जसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपण नाशिकमध्ये आले असेच येत राहा आणि इथे कार्यक्रमही होत राहू. धन्यवाद.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भूतकाळाचा संबंध वर्तमान काळाशी, की ज्यामुळे आपला भविष्यकाळ गौरवशाली आणि उज्ज्वल होणार असा एकमेव कार्यक्रम मी माझ्या एवढ्या सांगीतिक प्रवासामध्ये आज पहिल्यांदा पाहिला आणि तो पाहण्यासाठीच मी आलो होतो. फक्त पाहण्यासाठी आलो होतो. याने मला काल फोन केला आणि मी लगेच आलो. मी सर सांगलीहून आलो. काका उत्कृष्ट गायक आहेत आणि ते प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. सांगलीवरून आलेत ते खास. तर महाराष्ट्राची ही जी गौरवशाली सगळे शिव इतिहास, शिवचरित्र यांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वतः काव्य लिहिलं, स्वतः कंपोज केलं आणि सर्व आपल्या साथीदारांच्यासह आपल्यासमोर मांडलं. आता आपल्याला कितीतरी शिवरायांची गाणी ऐकून माहीत आहेत, कारण ते कानावर पडलेले आहेत, म्हणजे जी फिल्मी गीतं किंवा इतर. पण ह्याने असा एक मेव उपक्रम केला की जो त्यांनी स्वतःच्या आणि शिवरायांच्या भक्तीमुळं त्यांनी निश्चित यशस्वी केलं. एवढंच मी सांगून मी माझ्या गावी निघतो. 75 वर्षाचे आहेत. बारे नाशिकमध्येच असतो. उदय बापूंनी हा दुसऱ्यांदा कार्यक्रम ठेवला. पहिला मीच झाला होता आणि हा दुसऱ्यांदा कार्यक्रम जर मीच झाला असता तर माझ्यासारखा दुर्दैवी कोणी नसतं काय. आणि शिवचरित्र काय आहे हे आजच्या काळाला पटवून देण्याचं काम रोहित पाटील सर आणि त्यांची टीम करते. ही खरं काळाची गरज आहे. यापासून सर्वांनी बोध घ्यावा व शिवाजी महाराजांचं जे काही आपल्याला शिकवलं आहे, त्या इतिहास जो आहे तो सर्वांनी आत्मसात करावा असं मी सर्व नवीन पिढीला व जुन्या पिढीला सुद्धा नम्र विनंती करतो, त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. मी शिवाजी पुंडलिक पाळदे, श्री क्षेत्र लवित या गावातील आहे. मी एक 5 वर्षापूर्वी निवृत्त सैनिक झालेलो आहे. आज मला खूप अभिमान वाटतो की आज शिवरत्न भूषण पुरस्कार मिळत आहे. याचा साक्षीदार म्हणून मी आज या कालिदास कला मंदिरात इथे उभा आहे. आणि ज्यांनी माझी निवड केली प्रथमतः त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रथमतः मी त्या व्यक्तींचे नाव डॉक्टर प्रशांत घोडेराव, संस्थापक अध्यक्ष भारतीय बहुजन सेवा, त्याचप्रमाणे श्री रोहित पाटील शिवरत्नभूषण गायक, श्री उदयभाऊ पाटील मेडियस कराओके क्लब नाशिक यांनी जी माझी निवड केली या पुरस्काराबद्दल प्रथमतः पहिले तर मी या व्यक्तींना ओळखत नाही, परंतु माझे सामाजिक कार्य बघता त्यांना माझ्या गावातील श्री अविनाशभाऊ गायकवाड माजी उपसरपंच यांनी माझे नाव या पुरस्कार सोहळ्यासाठी दिले. त्याबद्दल प्रथम मी त्यांचे खूप खूप आभारी आहेत. त्याचप्रमाणे आज माझी निवड झाली. आज मला अतिशय उत्साह वाटतो की आज माझे परिवार या पुरस्कारासाठी इथे आले. त्यांचे मनापासून ज्यांनी माझी इथे निवड केली त्यांचे सर्वांची मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथून माझे जे कार्य ज्याप्रमाणे मी एक देशसेवा म्हणून केले, त्याचप्रमाणे एक सामाजिक सेवा म्हणून इथून पुढे मी बी या कार्यक्षेत्रात अग्रेसर राहणार आहे. आणि जे माझ्या दृष्टीने करता येईल ते मी करत राहीन. ही माझी अग्रिम वाटचाल आहे. सर काय सांगाल तुम्ही या मी आर्मीमध्ये 20 वर्ष सर्व्हिस केली. राजस्थान असो, जम्मू काश्मीर असो, त्याच्यानंतर उत्तरांचल झालं, दिल्ली असो, नाशिक असो, अनेक ठिकाणी म्हणजे संपूर्ण भारत समजायचा की मी बऱ्याच ठिकाणी माझी सेवा जिथे जिथे मला पाठवलं तिथे त्याचे मी एक प्रामाणिकपणानं ड्युटी केली. आणि आज मी हवालदार या पदावरून एक 5 वर्षापूर्वी निवृत्त झालेलो आहे. मत या ठिकाणी प्रसारित करणार आहात, बोला सर. लवित पंचकृषीमध्ये शिवाजी पाळदे हे सगळ्यांना अतिशय परिचित नाव आहे. सगळ्या गोष्टीत अग्रेसर आहे आणि त्या पाळदे कुटुंबाला मी पहिल्यापासून ओळखतो.
त्यांनी जवळपास 20 वर्ष देशाच्या कानेकोपऱ्यामध्ये देशसेवा केलेली आहे आणि गावाच्या अनेक प्रश्नामध्ये अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तडीस नेण्यासाठी त्यांचं मोठं काम आहे. आणि ही जी अलिबागची जी संस्था आहे शिवप्रेमी सामाजिक संस्था यांनी जो आज ह्या ठिकाणी ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या लोकांची निवड करून त्यांना शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा या ठिकाणी आज सोहळा संपन्न होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे लवविच्चे भूमिपुत्र कर्तव्य दक्ष नागरिक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्यांना हा पुरस्कार शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो याचा निश्चितच मलाही आनंद आहे आणि आमच्या लहवीत गावातील समस्त गावकऱ्यांना आणि सगळे मित्रमंडळांना आनंद झालेला आहे की त्यांच्या कार्याचं कौतुक अलिबागची संस्था करते आणि त्यांना ह्या ठिकाणी शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो आहे. आज हा त्यांचा सोहळा बघण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी आहेत, त्यांची चिरंजीवसुद्धा या ठिकाणी आहेत. मी या सगळ्या कुटुंबांना माझ्या गावच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून अशीच देशाची मी शिवाजी पुंडलिक पाळदे श्री क्षेत्र लहवीत या गावातील आहे. मी एक 5 वर्षापूर्वी निवृत्त सैनिक झालेलो आहे. आज मला खूप अभिमान वाटतो की आज शिवरत्न भूषण पुरस्कार मिळत आहे. याचा साक्षीदार म्हणून मी आज या कालिदास कला मंदिरात इथे उभा आहे आणि ज्यांनी माझी निवड केली प्रथमतः त्यांचे खूप खूप अभिनंदन. प्रथमतः मी त्या व्यक्तींचे नाव डॉक्टर प्रशांत घोडेराव, संस्थापक अध्यक्ष भारतीय बहुजन सेवा, त्याचप्रमाणे श्री रोहित पाटील शिवरत्न भूषण गायक, श्री उदयभाऊ पाटील मेडिडियस कराओके क्लब नाशिक यांनी जी माझी निवड केली या पुरस्काराबद्दल प्रथमतः पहिले तर मी या व्यक्तींना ओळखत नाही, परंतु माझे सामाजिक कार्य बघता त्यांना माझ्या गावातील श्री अविनाश भाऊ गायकवाड माजी उपसरपंच यांनी माझे नाव या पुरस्कार सोहळ्यासाठी दिले. त्याबद्दल प्रथम मी त्यांचे खूप खूप आभारी आहेत. त्याचप्रमाणे आज माझी निवड झाली. आज मला अतिशय उत्साह वाटतो की आज माझे परिवार या पुरस्कारासाठी इथे आले. त्यांचे मनापासून ज्यांनी माझी इथे निवड केली त्यांचे सर्वांची मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथून माझे जे कार्य ज्याप्रमाणे मी एक देशसेवा म्हणून केले त्याचप्रमाणे एक सामाजिक सेवा म्हणून इथून पुढे मी बी या कार्यक्षेत्रात अग्रेसर राहणार आहे आणि जे माझ्या दृष्टीने करता येईल ते मी करत राहीन. ही माझी अग्रिम वाटचाल आहे. सर काय सांगाल तुम्ही या मनोज कुमार यादव. दिस इज व्हेरी गुड इनिशिएटिव्ह बाय शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे अलिबाग. Thank you so much for considering me for this precious award. Thank you. I am from Mother's Touch, Chairman of Mother's Touch Educational and Welfare Trust. Thank you so much. Myself Yogen Manoj Yadav. I am the Managing Trustee of Mother's Touch Academic School Nasik, and this is a very great initiative by the Sanstha. We appreciate this as very much, and thank you so much for hosting this wonderful event. मत या ठिकाणी प्रसारित करणार आहात, बोला सर. लहवीत पंचकृषीमध्ये शिवाजी पाळदे हे सगळ्यांना अतिशय परिचित नाव आहे. सगळ्या गोष्टीत अग्रेसर आहे आणि त्या पाळदे कुटुंबाला मी पहिल्यापासून ओळखतो. त्यांनी जवळपास 20 वर्ष देशाच्या कानेकोपऱ्यामध्ये देशसेवा केलेली आहे आणि गावाच्या अनेक प्रश्नामध्ये अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तडीस नेण्यासाठी त्यांचं मोठं काम आहे. आणि ही जी अलिबागची जी संस्था आहे शिवप्रेमी सामाजिक संस्था यांनी जो आज ह्या ठिकाणी ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या लोकांची निवड करून त्यांना शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा या ठिकाणी आज सोहळा संपन्न होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे लवविच्चे भूमिपुत्र कर्तव्य दक्ष नागरिक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्यांना हा पुरस्कार शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो याचा निश्चितच मलाही आनंद आहे आणि आमच्या लहवीत गावातील समस्त गावकऱ्यांना आणि सगळे मित्रमंडळांना
आनंद झालेला आहे की त्यांच्या कार्याचं कौतुक अलिबागची संस्था करते आणि त्यांना ह्या ठिकाणी शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो आहे. आज हा त्यांचा सोहळा बघण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी आहेत, त्यांचे चिरंजीवसुद्धा या ठिकाणी आहेत. मी या सगळ्या कुटुंबांना माझ्या गावच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून अशीच देशाची गावाची सेवा घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी आर्मीमध्ये 20 वर्ष सर्व्हिस केली. राजस्थान असो, जम्मू काश्मीर असो, त्याच्यानंतर उत्तरांचल झालं, दिल्ली असो, नाशिक असो, अनेक ठिकाणी म्हणजे संपूर्ण भारत समजायचा की मी बऱ्याच ठिकाणी माझी सेवा जिथे जिथे मला पाठवलं तिथे त्याचे मी एक प्रामाणिकपणानं ड्युटी केली आणि आज मी हवालदार या पदावरून एक 5 वर्षापूर्वी निवृत्त झालेलो आहे. आपल्याला ही आठवण इतिहासाची आपण जी जगलेलो आहोत ती कॅमेरामध्ये कैद करायची आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. तोपर्यंत मला प्रेक्षकांनी सांगायचंय तुम्हाला आजचा हा सुंदर असा कार्यक्रम कसा वाटलाय. जोरात सांगायचंय. मी माईक तुमच्याकडे करणार आहे. तुमचा आवाज याच्यामध्ये आला पाहिजे. तुम्हाला कसा वाटला आजचा कार्यक्रम? जोरात जोरात आवाज आला पाहिजे. महाराजांचे मावळे आहोत आपण. कसा वाटला आजचा कार्यक्रम? खूप खूप धन्यवाद सर्व शिवप्रेमींचे आणि श्रोतेजनांचे. आपल्यामध्ये नुकतेच आपले लाडके नगरसेवक दिनकरजी अण्णा पाटील उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल पाहुण्यांना की कृपया आपण आपल्या अतिथ्यांना सन्मानित करावं. मी विनंती करेल रोहित पाटीलांना की कृपया आपण दिनकर अण्णांना सन्मानित करावं. कृपया प्रेक्षकांमधूनही ज्यांना हा कार्यक्रम आवडलेला असेल त्यांनीही बाईट देण्यासाठी समोर यायचं आहे. आपण एक छोटीशी बाईट घेणार आहोत. 30 सेकंद ते 1 मिनिटाची बाईट आहे. ज्या कोणाला बाईट द्यायची इच्छा असेल त्याने स्वइच्छेने पुढे यायचं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपण आपल्या शुभेच्छा आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. क्षत्रिय कुळावतंस महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. पार्वती पदे हर हर महादेव. 200 वर्षाचा इतिहास 2 तासात स्टेजवर मांडणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि प्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज स्टेजवर मांडला, ज्वलंत इतिहास मांडला आणि प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला रडवलं. ते रडवण्याचं कसं कला किंवा जी हातोटी शिवप्रेमी संस्थेने जी म्हणजे त्यांच्यामध्ये जी कला निर्माण झालेली आहे. खरं तर शिवप्रेमी हे जे संस्था आहे लोणाऱ्याची अलिबागची यांना. हॅलो, नमस्कार. मी उदय पाटील. आज महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे तालुका अलिबाग आणि मेलोडियस कराओके क्लब नाशिक या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आज शिवशंभू गाथा हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. नाशिक शहराच्या विविध कला गुणांना आणि पब्लिकला वेगवेगळ्या पद्धतीच्या गाण्यांची जी सवय आहे त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले आराध्य दैवत त्यांच्याबद्दलची माहिती, काही गाथा, काही
छोट्या छोट्या गोष्टी, त्यांच्याबद्दलच्या घटना आणि त्यावर आधारित गाणी देखील अशी की जे स्वतः रोहित पाटील यांनी कंपोज केलेले आहेत. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या गाण्याचे जे फेम आहेत रोहित पाटील यांच्या माध्यमातून यांच्या विचारांनी तयार झालेले गाणी आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी आजच्या या कार्यक्रमात आहेत. नृत्य, स्क्रीन, गाणं या सगळ्यांचा संगम आज आपल्याला महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत आजच्या या शिवशंभू गाथा या कार्यक्रमामध्ये जे निवेदक आहेत त्यांच्या निवेदनातून अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत असं आपल्याला जाणवतं. आणि खरोखरच वेशभूषा करून ज्या पद्धतीने शिवबांचा रोल करणारे आपल्यासमोर येतात तर खरोखरच आपलं मन भारावून जातं. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आज हा नाशिकमधला महाराष्ट्रातील 16वा प्रयोग नाशिकमध्ये होत आहे आणि तो यशस्वी होणार आहे यात काही शंका नाही. जवळपास सगळेच तिकीट सेल आउट झालेले आहेत आणि नाशिककरांनी भरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. मी स्वतः उदय बापू पाटील मेलोडियस कराओके क्लबच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षापासून नाशिक शहरात गोविंदनगर आणि सिडकोमध्ये 2 ठिकाणी क्लब चालवतो. या माध्यमातून आतापर्यंत साधारण 350-400 गायक वेगवेगळ्या स्टेजवर आपल्याला गाताना दिसतील आणि नाशिक शहरातील कलावंतांना एक उजाळा देण्याचं काम आम्ही आमच्या परीने करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि आपण देखील असंच प्रेम स्नेह आम्हाला नक्की द्यावा अशीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. कार्यक्रम नक्की यशस्वी होणार कारण तिकीट बुकिंग झालेले आहेत. 5:30ला कार्यक्रम आहे आणि 5 वाजेपासूनच लोक या ठिकाणी मध्ये येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. खरोखर छत्रपतींवर आजही लोकांचं तितकंच प्रेम आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये एक मुख्य गाणं आहे, कुठं असल कसा असल माझा शिवबा. म्हणजे राजांची आज देखील आपल्याला गरज भासते हे आज आपल्या येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला कळतं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आज नाशिक येथे कवी कालिदास कला मंदिर येथे शिवप्रेमी सामाजिक संघटना संस्था जी रायगड जिल्ह्यात रजिस्टर आहे त्या संस्थेच्या वतीनं मला जो शिवरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्याचे जे आयोजक व अध्यक्ष रोहितजी पाटील आहे मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. व जे त्यांनी जो आज शिवशंभू गाथा हा जो कार्यक्रम कवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित केला व नाशिककरांना जे शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली त्याबद्दलही मी संस्थेचा आभार व्यक्त करतो व संस्थेला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम.